संस्थेचं कुलदैवत वैकुंठवासी हरिभक्तपरायण भगवान बाबा सर्व थोर संत महापुरुष स्वातंत्र्यासाठी लढले असे सर्व स्वातंत्र्यवीर या सर्वांना मी प्रणाम करतो, वंदन करतो। आणि आज भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळ रुग्णाद्वारा संचालित कैलासवासी तुकाराम कायंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी आपण इथे एकत्रित झालो। तुकाराम कायंदे विद्यालय आणि हा संपूर्ण परिसर याला एक इतिहास आहे। ग्रामीण भागातील मुलांना मुलींना शिक्षणाचं दालन उपलब्ध करून देणारे या मतदारसंघाचे भाग्यविधाते सन्माननीय तुकारामजी कायंदे साहेब यांच्या कृपा आशीर्वादाने आज हजारो मुलं आणि मुली या विद्यालयामध्ये शिक्षण घेऊन आपलं भावी आयुष्य आनंदाने जगत आहेत। त्यातलेच बरेच विद्यार्थी मला इथं आनंदाने सांगावंच वाटतं की या विद्यालयाचे विद्यार्थी जे एक दिवस तुमच्या सारखे खाली बसलेले होते ते विद्यार्थी आज इथं वर आहेत, काही माझ्या समोर आहेत। ही सर्व शिक्षणाची किमया आहे आणि यामध्ये काळानुरूप आपण बदललं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे। यासाठी आपल्याला आता सर्वांना सज्ज व्हायचं आहे। जो कोणी काळासोबत चालणार नाही तर तो कालबाह्य होतो, प्रवाहामध्ये टिकत नाही, प्रवासामध्ये टिकत नाही। यासाठी मी सर्व पालकांना, सर्व विद्यार्थ्यांना नम्र विनंती करतो की आज शिक्षण क्षेत्रामध्ये जे होऊ घातलेले नवीन बदल आहेत ते बदल आपण स्वीकारावेत आणि या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये, AIच्या युगामध्ये तुम्ही टिकावं। यासाठी आता शिक्षण प्रणालीमध्ये मोठा आमूलाग्र बदल होत आहे आणि त्यासाठीच NEP 2000 ही शैक्षणिक व्यवस्था येत आहे। आज तुम्ही बघितलं की 10वी आणि 12वीला इथं पास होणारी मुलं नंतर पुढच्या कॉम्पिटिशनमध्ये टिकत नाही, शिक्षण व्यवस्थेमध्ये टिकत नाहीत। याचं कारण असं आहे, सर्व मुलं इकडे माझ्याकडे लक्ष द्या, मी फक्त 5 मिनिटं बोलणार आहे। याचं कारण असं आहे की आपल्याला ज्या पद्धतीनं मार्गदर्शन पाहिजे, ज्या पद्धतीनं शिक्षण पाहिजे, ज्या पद्धतीनं आपलं सभोवतालचं वातावरण पाहिजे ते वातावरण आपल्याला मिळत नाही आणि त्यामुळे आपण कुठेतरी भटकला जातो। मित्रांनो, आयुष्य एकदाच भेटतं, ते चांगल्या पद्धतीने घालवण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही। उपस्थित सर्व महिलांना देखील मी विनंती करतो, पालकांना देखील विनंती करतो, काहीही करा परंतु आपल्या मुलाला शिकवा, काही करा मात्र आपल्या मुलाला शिकवा। आणि शिक्षण देत असताना पुन्हा एकदा आपल्या नम्र विनंती करतो की तो कसं शिक्षण घेत आहे याच्याकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्या। मी आज बघतोय बरेच मुलं मुली की मोबाईलच्या खूप आहारी जात आहेत, तर त्याला कुठेतरी आव्हान घातला पाहिजे। आम्हाला सांगितलं जातं की शाळेमध्ये मोबाईल वापरायचा नाही, परंतु बरेच मुलं हे शाळेमध्ये मोबाईल आणतात की जे पालक देतात। गाडीवर आम्हाला अलाऊ नाहीये, गाड्या पालक देतात। तर ह्या गोष्टी कुठेतरी पालकांनी याच्यामध्ये आवर घातला पाहिजे। मी या कार्यक्रमाच्या निमित्त आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो, कारण की समोरचा येणारा काळ हा खूप धोकादायक आहे। असो, आता सरांनी जसं सांगितलं की 1 तारखेपासून सन्माननीय कायंदे साहेब, शिवराज भाऊ, सुनील भाऊ आणि संपूर्ण कायदे परिवार आणि संपूर्ण संचालक मंडळाने माझ्यावर खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे। मी ईश्वराला प्रार्थना करतो
की एवढ्या मोठी जबाबदारी पेलण्याचं सामर्थ्य तुम्हाला दे आणि निश्चितच आपल्या शाळेचे मुलं चमकण्यासाठी, आपल्या मुलांचं भविष्य घडण्यासाठी या पुढची पावलं असणार आहे. यानंतरचे जे येणारा शाळेचा जो बदल आहे, स्वरूप जे आहे हे बदललेलं असेल. जे कॉम्पिटिशन युगाला हवं आहे ते शिक्षण इथं दिलं जाईल, ते बदल इथं केले जाईल, त्या भौतिक सुविधा इथं देण्याचा प्रयत्न केला जाईल. येणारे आता याच्यानंतरचे जेवढे काही मुख्याध्यापक असतील, प्राचार्य असतील, त्यांनाही देखील काळानुरूप सर्व काही बदल करून घ्यावे लागतील आणि बदल केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. म्हणून मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो की आपण शिक्षणाच्या प्रवाहासोबत, नवीन युगासोबत चालण्याचा प्रयत्न करा. एवढीच मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो. आणि त्याचबरोबर मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की इतरत्र परिसरामधील, आज ग्रामीण भागामधली, तालुक्यामधली आणि ग्रामीण भागामधली एकमेव रुग्णाची शाळा आहे की जिथं 1000 विद्यार्थी संख्या आहेत आणि इथले सर्व शिक्षक वृंद हे प्रशिक्षित आहेत. मला याचा सार्थ अभिमान वाटतो आणि म्हणून माझ्या सर्व सहकार्यांना सोबत घेऊन या विद्यालयाची प्रगती करण्यासाठी आम्ही शपथ घेतलेली आहे. निश्चितच मी आपल्या सर्वांना हमी देतो, ग्वाही देतो की येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये जबाबदारीने बोलतो की महाराष्ट्रामधले ज्या तुरळक शाळा आहेत, गावं आहेत, जसं की राळेगण सिंधी असेल, राळेगण सिंधी पाहण्यासाठी असंख्य महाराष्ट्रातून लोक तिथं जातात. काही शाळा आहेत त्या शाळा पाहण्यासाठी जातात. तुम्हाला मी हमी देतो येत्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रातील काही लोक शिक्षणप्रेमी या रुग्णाची शाळा बघायला येणार आहेत. मी उद्या असेल नसेल पण मी शब्द देऊन जातो की महाराष्ट्रामधली एक दिवस असा येईल की महाराष्ट्रातले लोक रुग्णाची शाळा बघायला येतील, रुग्णाच्या शाळेचा पॅटर्न बघायला येतील, रुग्णाच्या शाळेचा मुलांचा आदर्श घेतील, याची मी तुम्हाला हमी देतो. आणि यासाठी मित्रांनो तुम्हाला सज्ज राहायचं आहे. हा बदल एवढा सोपा नाही. याची सुरुवात तुम्हाला अभ्यासापासून करावी लागेल. पालकांना नवीन बदल स्वीकारावे लागतील. आपल्या मुलाला कॉपी देण्यासाठी तुम्ही शाळेत येऊ नका, तर तुम्ही या शिक्षकांनी का नाही शिकवलं यासाठी तुम्ही शाळेत या. सर्व पालकांना विनंती करतो, माता भगिनींना विनंती करतो की माझ्या मुलाला कॉपी द्या सर, विटी करा सर. प्राध्यापक लोकांना, आमच्या सर्व शिक्षकांना, सर मला याला कॉपी दिली नाही, त्याला कॉपी दिली नाही, ही तक्रार घेऊन ये, माझ्याकडे येऊ नका. एखादा शिक्षक का शिकवलं नाही, वर्कशॉप का नाही केलं, होमवर्क का नाही केलं, तो शाळेमध्ये असभ्य वर्तन करतो, हिप्पी राखतो, कटिंग करतो, कोणते कट करतो, तर त्याच्यासाठी जरी आम्हाला पाबंद असतील की याला शिक्षा करू का, त्याला जर शिक्षा केली तर कृपया तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा, तरच तुमचा मुलगा घडेल. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी हा जो बदल आहे हा स्वीकारला पाहिजे. म्हणून येणारा काळ या शाळेमधला मी तुम्हाला सांगतो, येणारा काळ हा कॉपी मुक्त राबवण्याचा प्रयत्न असेल. म्हणून या कॉपी मुक्त अभियानासाठी सुद्धा तुम्ही सज्ज राहा, जर तुम्हाला मुलं घडवायची असतील तर. नाही तर तुम्ही जर का म्हणत असाल की आम्हाला कॉपी द्या, आम्हाला 10वी 12वी पास होऊ द्या, आम्ही तसं करू, नो प्रॉब्लेम. परंतु मुलगा शिक्षणामध्ये पुढे टिकणार नाही. जर का टिकायचं असेल तर त्यानं स्वयंमध्यन केलं पाहिजे. वर्गामध्ये जे शिक्षक लोक शिकवतात ते ऐकलं पाहिजेत. मी आज बघतोय बरेचसे मुलं हे शिक्षकांसोबत मिसबिहेव करतात. विद्यार्थी हा विद्यार्थी असतो, शिक्षक हा शिक्षक असतो. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यासारखंच राहिलं पाहिजे. आम्ही जे पोटतिडकीने तुम्हाला शिकवतो ते तुमच्यासाठी शिकवतो. तुम्ही जर का नोकरीला लागले तर तुमचं भलं होणार आहे, तुमच्या आई वडिलांचं भलं होणार आहे. तुम्ही काही पहिला पगार मिळवल्यानंतर गोविसला आणून देणार नाही, सानप सरांना आणून देणार नाही, काही सरांना आणून देणार नाही. तर ही गोष्ट जोपासून नवीन बदलासाठी तुम्ही सज्ज राहा. पुढचं योग खूप कॉम्पिटिशन आहे मित्रांनो. आता तुम्ही 12वी झाल्यानंतर समजेल तुम्हाला की बाहेर काय कॉम्पिटिशन आहे. एक पॉईंटचा मायना काय राखतो हे काही मुलांना विचारा तुम्ही. असो, अधिक जास्त न वेळ घेता
येथा अवकाश जेव्हा कधी शाळेमध्ये शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जाईल ते सर्वांनी शिस्त स्वीकारावी. येथे येणाऱ्या अवकाशामध्ये, येणाऱ्या प्रवासामध्ये, येणाऱ्या काळामध्ये जर का कॉपीयुक्त अभियान राबवण्याचा जर का प्रयत्न केला जात असेल तर सर्व पालकांनी आम्हाला सहकार्य करावं. कारण हा बदल तुमच्यासाठी आहे, तुमच्या मुलांसाठी आहे, तुमच्या मुलींसाठी आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने 4 दिवसापूर्वी आम्ही शपथ घेतली. कोणती शपथ घेतली? बालविवाह प्रतिबंध कायदा. मी नम्र विनंती करतो सर्व पालकांना, आग्रहाची विनंती करतो. तुमची मुलगी ग्रामीण भागातली आहे, मला मान्य आहे. तिला कोणतं तरी एखादं चांगलं स्थळ आलं ना त्यातलं, तर तिला कृपया 18 वर्षाच्या आत लग्न करू नका. 18 वर्षाच्या आत लग्न करू नका. किती का चांगलं असेल त्याला म्हणून थोडं थांब, तिला 18 वर्ष होऊ द्या आणि मगच लग्न करा. ही देखील मी आपल्या सर्वांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना विनंती करतो. आणि पुनश्च एकदा हा एवढा सुंदर असा कार्यक्रम माझ्या सर्व सहकाऱ्यांनी आपल्यासमोर सादर केला. नव्हे तर आता इथं सुरुवात आहे, इथल्या नंतरचे कार्यक्रम तुम्ही बघा. निश्चितच तुम्ही आमच्या सर्व सहकाऱ्यांची, तुकाराम कांदे विद्यालयाचे निश्चित तुम्ही कौतुक कराल असं मला वाटतं. असो, अधिक आपल्यासमोर न बोलता पुनश्च एकदा माझ्या सर्व सहकाऱ्यांची मी खूप खूप ऋणी आहे, आभारी आहे की त्यांनी अशा सुंदर अशा कार्यक्रम सर्वांनी जबाबदारी पेलली आणि हा सुंदर असा कार्यक्रम संपन्न केला. याबद्दल पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे यांनी आमच्या संस्थेला असं त्याला मान देऊन इथं उपस्थित झाले, त्यांचे देखील आभार मानतो. आपण जे पालकवर्ग मोठ्या उत्सुकतेने या कार्यक्रमाला आल्या, या सर्वांचं देखील स्वागत करतो. पुनश्च एकदा प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद.